विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्पोकन शिक्षामध्ये. आणि आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे यूज टू. मग यूज टू आपण कधी यूज करतो तर स्क्रीनवरती जसं तुम्ही बघू शकता, जेव्हा पण मला माझी एखादी पास्ट हॅबिट सांगायची असते, जसं की मी लहानपणी लवकर उठायचो, मी क्रिकेट खेळायचो किंवा मी असं करीत असे, खेळत असे, अशा प्रकारचे जेव्हा तुम्हाला सेंटेन्स बोलायचे असतात त्यावेळेस तुम्ही यूज टू चा वापर करतात. म्हणजे पास्टशी रिलेटेड जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं तेव्हा. तर चला बघूया याचं स्ट्रक्चर काय असतं. नेगेटिव्ह सेंटेन्स. मग आता तुमच्या ज्या सवयी आहेत त्या फक्त अफर्मेटिव्ह असतीलच असं नाही, त्यामध्ये नेगेटिव्ह पण असणार किंवा मग त्यामध्ये तुम्हाला प्रश्नही विचारावा लागेल. जसं की तुम्ही लवकर उठायचे का, आधी तुम्ही लवकर उठायचे का, किंवा आधी तुम्ही कोठे राहायचे, बरोबर आहे. तर या सगळ्या सेंटेन्स बोलण्यासाठी कुठले स्ट्रक्चर यूज करतात हे आता आपण यामध्ये बघणार आहोत. तर तुम्ही हे जे स्ट्रक्चर इथं दिले जातील ते तुम्ही लिहून घ्या, कारण की यामध्ये आपण अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह, बघा इथं अफर्मेटिव्ह, त्यानंतर नेगेटिव्ह, नेगेटिव्ह यासाठी कारण यात नॉटचा वापर केलेला आहे. त्यानंतर तुमचा इंटरोगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह कशावरून ओळखायचं की आपण आधी हेल्पिंग वर्ब घेतो, ठीक आहे. त्यानंतर तुमचा WH फॅमिली वर्ड घेऊन जर आपल्याला प्रश्न विचारायचा असला तर कशा प्रकारे सेंटेन्स फॉर्म होतो हे पण यामध्ये आपण कव्हर करू. आणि हा इथे नेगेटिव्ह आहे, मग नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, मग पॉझिटिव्ह झाल्यानंतर नेगेटिव्ह आहे, मग त्यानंतर डायरेक्ट मी हेल्पिंग वर्ब आधी घेऊन म्हणजेच इंटरोगेटिव्ह क्वेश्चन विचारलेला आहे. पण इथं फक्त इंटरोगेटिव्ह आहे, नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह नाहीये. तर असं जर यामध्ये काही या स्ट्रक्चरमध्ये राहिलं असेल तर नंतर आपण जे स्लाइड बघणार आहोत त्यामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता बघूया याचं एक्झाम्पल. आता बघा, मी सकाळी लवकर उठायचो. आधी याला व्यवस्थित समजून घ्या. ही मी एक सवय सांगितलेली माझी आधीची, पास्ट मधली, की मी आधी लवकर उठायचो. बहुतेक आता मी नाही उठत, किंवा मग आता अजून काहीतरी चेंज झालेलं आहे. म्हणजेच काय की ही गोष्ट आधीची आहे. तर मी सकाळी लवकर उठायचो पास्टशी रिलेटेड आहे. मग याचं सेंटेन्स यूज टू ने फॉर्म होईल. मग ते कसं फॉर्म होईल? आय यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. बघा, आय यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. मी जसं तुम्हाला आधी स्ट्रक्चर दिलेलं आहे अफर्मेटिव्हचं, त्याच्याशी याला मॅच करा आणि तसंच सेंटेन्स बनवून बघा. दुसरा सेंटेन्स बघा, मी रोज बागेमध्ये जायचो. काय करायचो? मी रोज बागेमध्ये जायचो. मग याचं सेंटेन्स कसं फॉर्म होणार? आय यूज टू गो टू द पार्क डेली. डेली म्हणजे रोज. आय यूज टू गो टू द पार्क डेली. नेक्स्ट बघूया. आता हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण यात नाही दिसतंय आपल्याला. मी सकाळी लवकर उठायचो नाही. मग आता याला कसं बघू आपण इथे? आय डिड नॉट यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता इथे बघा काय चेंज झालेला आहे, व्यवस्थित बघा. आय डिड नॉटचा यूज आपण केला, ठीक आहे. डिड नॉट नंतर जे यूज आहे त्याचं स्पेलिंग बघा, USE आहे, USED नाही. म्हणजे यूज टू आणि यूज टू हे कधी यूज करायचं? तर डिड घेतल्यामुळे आपण इथं USED न घेता फक्त USE घेतलेला आहे, म्हणजे फर्स्ट फॉर्म घेतलेला आहे, ठीक आहे. सो नेगेटिव्ह मध्ये हा चेंज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे मी तुम्हाला जे सुरुवातीला स्ट्रक्चर दिले त्यामध्ये पण आहे. परत इथेही सांगते की नेगेटिव्ह सेंटेन्स आता मी इथे केलेले आहे, त्यामुळे आय डिड नॉट यूज टू गेट अप, यूज्ड नाही, यूज. आय डिड नॉट यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता बघा नेक्स्ट सेंटेन्स, मी ट्रेनने प्रवास करत नसायचो. हे पण नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. आय डिड नॉट यूज टू ट्रॅव्हल बाय द ट्रेन. आय डिड नॉट यूज टू ट्रॅव्हल बाय द ट्रेन. नेक्स्ट बघूया. आता यामध्ये बघा काय आहे, तुम्ही लहानपणी फुटबॉल खेळायचा का? म्हणजे इथे प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही लहानपणी फुटबॉल खेळायचा का? मग आता प्रश्न विचारलेला आहे म्हटल्यावर आपल्याला हेल्पिंग वर्ब आधी घ्यावं लागेल. तर बघा, डिड यू यूज टू प्ले फुटबॉल इन युअर चाइल्डहुड. चाइल्डहुड म्हणजे लहानपणी, बालपणी, ठीक आहे. मग आता डिड यू घेतलं त्यामुळे यूज टूचं यूज राहील. सो डिड यू यूज टू प्ले फुटबॉल इन युअर चाइल्डहुड.
आता बघा, तुम्ही अभ्यास केव्हा करायचे, तर यामध्ये केव्हा विचारलेलं आहे. केव्हा साठी आपण काय घेतो, व्हेन घेतो. व्हेन म्हणजेच काय, WH फॅमिली वर्ड आहे. तर मग हे सेंटेन्स कसं फॉर्म होईल, व्हेन ने फॉर्म होईल. व्हेन डिड यू यूज टू स्टडी, म्हणजे तुम्ही अभ्यास केव्हा करायचे. तर हा होता एक छोटासा प्रयत्न तुम्हाला यूज टूचा सेंटेन्स कशा प्रकारे फॉर्म करतात आणि यूज टूचा मिनिंग कसा होतो. तर ही फक्त सुरुवात आहे, कारण यूज टूचे खूप वेगवेगळे युजेस आहेत. तर ते आपल्याला बघायचे आहे. त्याचा वापर कसा होईल, कुठल्या अर्थाने कुठल्या सेंटेन्ससाठी ते फॉर्म होतील, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप बघू. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ, ही पद्धत आवडली असेल. आवडली असल्यास प्लीज चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मैत्रिणी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि प्रॅक्टिस करत राहा. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.